मुंबईकरांसाठी, मुंबईकर मतदारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहेत आणि मुंबई महापालिकेमधील सत्ताधारी पक्षाचे उमेदवार कोट्याधीश आहेत जे नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये शिवसेनेचे समाधान सरवणकर आणि शिवसेना युबीटी पक्षाच्या उमेदवार माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा समावेश आहे। तर भाजपचे मुलुंडमधील माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे, नील सोमय्या, प्रकाश गंगाधरे यांच्या संपत्तीमध्ये गेल्या 9 वर्षात 9 ते 10 कोटींची वाढ झाली आहे। सर्वात जास्त वाढ समाधान सरवणकर यांच्या संपत्तीत झाली आहे। 9 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 37 कोटींची वाढ झालेली आहे। तर मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारीला होणार आहे आणि त्यासाठी हे जे उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। या निवडणुकीमध्ये 227 प्रभागांसाठी 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या उमेदवारांची प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेली आहेत आणि त्यामधून कोणते उमेदवार किती श्रीमंत आहे, किती त्यांची संपत्ती आहे हे समोर आलंय। त्यामुळे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल। तुमच्या समोर जे उमेदवार आहेत नगरसेवक पदासाठी ज्यांचे ऑप्शन आहेत ते किती श्रीमंत आहेत, त्यांची संपत्ती किती आहे हे तुम्हाला यामधून कळू शकेल। तर मुंबईमधील कोट्याधीश उमेदवार आपण बघतोय। एकूण संपत्ती आहे समाधान सरवणकर यांची 46.59 कोटी। 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 9.43 कोटी। तर 9 वर्षांमध्ये 37.16 कोटींची वाढ झालेली आहे त्यांच्या संपत्तीमध्ये। त्यानंतर श्रद्धा जाधव ज्या शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत त्यांची एकूण संपत्ती आता आहे 46 कोटी आणि 2017 मध्ये 44 कोटी इतकी संपत्ती होती। म्हणजे वर्षभरामध्ये माफ करा एवढ्या वर्षांमध्ये 2 कोटींची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुंबईमधील कोट्याधीश उमेदवार आपण बघतोय आणि शिवसेना युबीटीच्या विशाखा राऊत यांची एकूण संपत्ती ही आता 21.83 कोटी आहे। 2017 मध्ये त्यांची संपत्ती ही 14.37 कोटी होती। 9 वर्षांमध्ये 7 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे। तर यामिनी जाधव ज्या शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत त्यांची एकूण संपत्ती आता आहे 14.57 कोटी आणि विधानसभा 2024ला म्हणजे काही महिन्यांपूर्वीच मागच्या वर्षी एक 10-12 महिन्यांपूर्वी 14 महिन्यांपूर्वी त्यांची संपत्ती 10.10 कोटी होती, कारण त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या होत्या विधानसभेच्या आणि त्यावेळेला त्यांची संपत्ती 10.10 कोटी होती आणि आता वर्षभरामध्ये त्यांची संपत्ती 4 कोटींनी वाढलेली आहे। एकूण संपत्ती त्यांची 14 कोटींच्या पुढे आहे। तर नील सोमय्या भाजपचे उमेदवार त्यांची एकूण संपत्ती सध्या आहे 9 कोटी आणि 8-9 वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती 2017 मध्ये 1.99 कोटी होती, म्हणजे जवळपास 2 कोटी आणि 9 वर्षांमध्ये 7 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे। तर तेजस्वी घोसाळकर ज्या आधी शिवसेना युबीटी मध्ये होत्या, नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यांची आत्ताची एकूण संपत्ती आहे 5 कोटी। त्यानंतर जर आजपासून 9 वर्षांपूर्वीची संपत्ती आपण बघितली 2017 मध्ये 25 लाख रुपये इतकी होती आणि या 9 वर्षांमध्ये 4.75 कोटींची वाढ म्हणजे 4.5 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे। तर किशोरी पेडणेकर ज्या शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत आणि माजी महापौर सुद्धा राहिलेले आहेत, त्यांची एकूण संपत्ती सध्याची आहे 5.26 कोटी आणि 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 1.61 कोटी। या 9 वर्षांमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 3.65 कोटींची वाढ झालेली आहे। त्यानंतर रवी राजा भाजपचे उमेदवार त्यांची एकूण संपत्ती 10.12 कोटी आहे। 2017 मध्ये त्यांची संपत्ती 5.12 कोटी होती, म्हणजे 100 पटींनी त्यांची ही संपत्ती वाढल्याचं दिसतंय। 9 वर्षांमध्ये 5 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झाली आहे। तर मिलिंद वैद्य शिवसेना युबीटीचे उमेदवार एकूण संपत्ती त्यांची 13.39 कोटी आहे। 2017 मध्ये 2.14 कोटी इतकी संपत्ती होती आणि या 9 वर्षांमध्ये त्यांची संपत्ती जवळपास 11.25 कोटींनी वाढलेली आहे। तर शैलेश फणसे शिवसेना युबीटीचे उमेदवार आणि त्यांची संपत्ती ही 25 कोटी रुपये आहे आणि ते नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले।